नमस्कार शेतकरी बांधवांनो, बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की बरेच शेतकरी मला विचारतात, अशा पाणी लागतंय त्या रानामध्ये तर डाळिंबाची लागवड केली तर काय होईल. मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे जर अशा रानामध्ये तर पाणी तुमच्या रानामध्ये पावसाळ्यामध्ये 2 ते 3 महिने जर पाणी साठत असेल तर डाळिंब लावण्यात काय अर्थ नाही. काही दिवसांनी पाऊस उघडतो, पण त्या 2 ते 3 महिने कालावधीमध्ये त्या मुळा कुजून जातात. हळूहळू त्याला मर रोग लागतोय. झाडाची पूर्णपणे ग्रोथ थांबते आणि 2-3 वर्षामध्ये ते तुम्हाला उत्पन्नास मिळेल, पण उत्पन्न म्हणावं असं मिळणार नाही आणि झाडं मर रोगाने जायला सुरुवात होईल. त्याचं कारण म्हणजे सतत पाणी राहिल्यामुळे मूळ कूज व झाडाची पूर्णपणे ग्रोथ थांबते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण रानाला पूर्ण शेवाळ लागले. तर अशा पद्धतीने तुमची वली आणि किचकट रान असेल तर त्यामध्ये डाळिंब लागवड करणे थोडं अवघड जाते आणि भवितव्यात डाळिंबाचं भविष्य कमी कालावधीमध्ये लवकर डाळिंब संपते. मित्रांनो, तर जर तुमचं पावसाळ्यामध्ये 2 ते 3 महिने पाणी रानामध्ये साठत असेल तर तुम्ही डाळिंब अशा रानामध्ये लागवड करू नका, जेणेकरून झाड लवकर मर रोगाला बळी पडू नये. अशी तुम्हाला माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. धन्यवाद.